राज्यातल्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये महायुती समोरच्या अडचणी वाढताना दिसतात। गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या भेटीनंतर प्रसाद हिरे यांनी माघार घेतली आणि महायुतीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दिला। मात्र भाजपचे बंडखोर गोकुळ गेते यांनी मात्र महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नकार दिला। मतदारांचा कौल बघता नकार दिला तर तो मतदारांसोबतच घात असेल असं गोकुळ गीते यांचं म्हणणं आहे। तर आज सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे। निर्णय सकारात्मक आहे का नकारात्मक होईल। गोकुळ गीते यांनी काही अटी ठेवल्या आहे का? कुठली अटी शर्त त्याला काय शर्त त्यांची कुठली अट शर्त नाहीये। ते वाटतं फक्त मी निवडून देतो आहे, लोकांचा पाठिंबा आहे। पण मी सांगितलं महायुती आहे, आपल्याला असं करता येणार नाही। त्यामुळे मी त्यांना आता सांगितलेलं आहे। ओझर एअरपोर्टच्या लॉबीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय सामंत साहेब, दादा भुसे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते। आमची चर्चा झाली। त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरे यांनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो। त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत। तर नाशिकमधला हा महायुतीतला तिढा सुटता सुटेना झालेला आहे। काय नेमकी नाशिकमधली सध्याची राजकीय परिस्थिती आहे आणि आज या संदर्भातल्या काय घडामोडी आहेत जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी नाशिकमधून सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेलेत। सागर, गेल्या 8 दिवसांपासून पाहतोय नाशिकमध्ये राजकीय घडामोडी तीव्र वेगानं घडतायत, मात्र अजूनही महायुतीतल्या उमेदवारीचा प्रश्न संपलेला नाही। गोकुळ गीते माघार घ्यायला तयार नाहीत, दराडेंना पाठिंबा द्यायला तयार नाहीत, तरी देखील गिरीश महाजन आज काहीतरी सकारात्मक होईल असं म्हणतात। काय काय नेमकं आज होणार आहे? नक्कीच, खरं तर विधान परिषदेची ज्या दिवसापासून निवडणूक सुरू झालेली आहे, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून तो उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंतचा हा सगळा प्रकार, सगळं नाट्यमय घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत। यामध्ये आता गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसेंना भाजपामध्ये जी झालेली बंडखोरी आहे, महायुतीत झालेली जी बंडखोरी आहे, त्यात एकाला माघारी घेण्यात यशस्वी आला असलं तरी दुसरं जो गोकुळ गीते जे आहेत त्यांच्या अर्ज माघारी घेण्यासाठी यश आलेलं नाही। त्यांचे काल खरं तर प्रसाद हिरे यांनी उदय सामंत आणि गिरीश महाजन, दादा भुसे यांची भेट झाली। यानंतर त्यांनी जाहीररित्या महायुतीला पाठिंबा दिला। मात्र काल गोकुळ गीते हे गिरीश महाजन त्याचबरोबर उदय सामंत, दादा भुसे यांना भेटले। नाशिकच्या एअरपोर्ट इथे यांची काही वेळापुरतीची चर्चा जी आहे ती झालेली होती। यामध्ये दराडेंना पाठिंबा द्यावा अशी विनंती गिरीश महाजनांनी आणि उदय सामंतने केलेली आहे असं गोकुळ यांनी सांगितलेलं आहे। मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर दराडेंना बाकीचे जे मतदार आहेत ते स्वीकारत नसल्याची भावना जी आहे ती गोकुळ गीतेंनी दिलेली आहे। यामुळे मी निवडणूक लढण्यासाठी ठाम आहे, मला योग्य हा मतदार पडेल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। यामुळे गिरीश महाजनांनी जरी सांगितलं असेल की आज ह्या सगळा याचा जरी तिढा सुटणार असला तरी मात्र गोकुळ गीते आपल्या निवडणूक लढण्यावरती ठाम आहे। आणि यामुळे आज सगळ्यात जर बघितलं तर आता नरेंद्र दराडे वर्सेस गोकुळ गीते असा सामना नाशिकच्या ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। आज पुन्हा एकदा उदय सामंत आणि गिरीश महाजन हे गोकुळ गीतेंशी संपर्क साधणार आहेत, त्यांचे पुन्हा एकदा मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत। पण प्रत्यक्षात जर बघितलं तर गोकुळ गीते हे आपल्या निवडणुकीवरती ठाम आहे, त्यांना विधान परिषदेची आणि सागर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक बरोबर जळगाव सुद्धा आहे, त्यामुळे काय नेमके सगळ्या तडजोडी होतात हे पाहावं लागणार आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये भाजप आणि शिवसेनेमधल्या अंतर्गत काही सगळ्या कुरबुरी वाढत जात आहेत की काय हे सुद्धा पाहावं लागणार आहे। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। जरूर सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।